सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। दागिने नक्की कोणी चोरले असतील याच गोष्टीचा सर्वजण विचार करत असतात। गौरी तर माईसमोर हात जोडून म्हणते की मी तुम्हाला विनंती करते पण तुम्ही कोणालाही पाठीशी घालू नका। आणि ते ऐकून सर्वजण शालिनीकडे बघायला सुरुवात करतात। तर शालिनी गौरीला म्हणते की कोणालाही पाठीशी घालू नका म्हणजे काय, तुला नक्की काय म्हणायचं आहे, तुझा माझ्यावरच संशय आहे ना। त्यावर गौरी काहीच बोलत नाही। तर शालिनी तिला सांगते की तुझा माझ्यावर संशय आहे ना, मग तू स्पष्टपणे माझं नाव घे। आणि पुढे ती म्हणते की मला माहीत आहे गौरी, आजपर्यंत तू आणि जयदीप भाऊजींनी किती त्रास सहन केला असेल, कारण चांगलं वागूनही आपल्यासोबत नेहमी वाईटच होतं। हे कळल्यानंतर कोणालाही त्रास होणारच, पण मी आता चांगलं वागण्याचा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ना। मग तुम्ही माझ्यावर हवं तर विश्वास नका ठेवू, पण निदान माझे ते प्रयत्न तरी बघा। मात्र त्यावर जयदीप आणि गौरी काहीच बोलत नाही। तर शालिनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही। आणि मग त्यामुळे शालिनी म्हणते की मला माहीत होतं ही वेळ येणारच आणि त्याचमुळे मी सगळी तयारी करून आले आहे। त्यावर जयदीप तिला विचारतो की कशाची तयारी केलीत तुम्ही, या सगळ्यातून सुटण्याची का। त्यावर शालिनी म्हणते नाही, ज्याने कोणी दागिने चोरले आहेत त्यालाच मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो। तर माई शालिनीला विचारतात की कोण आहे तो व्यक्ती, आणि त्यावर शालिनी उदय आणि देवकी जवळ जाते। त्यामुळे ते दोघेजण खूप घाबरतात। देवकी तर लगेच चक्कर येण्याचं नाटक करते, मात्र शालिनी तिचा हात पकडते आणि तिच्यावर ओरडते। त्यामुळे देवकी जागच्या जागीच उभी राहते। तर शालिनी सगळ्यांना सांगते की ते दागिने देवकी आणि उदय भाऊजींनी चोरले आहेत। आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो। तर देवकी आणि उदय खूपच घाबरलेले असतात। देवकी लगेच रडायला सुरुवात करते आणि म्हणते की आम्ही दागिने नाही चोरले। मात्र शालिनी सगळ्यांना सांगते की जेव्हा मी देवकीचं कपाट फोडलं तेव्हा त्यामध्ये ते दागिने होते। आणि ते ऐकून उदय खाली मान घालतो। तर जयदीप गौरी माई रागातच त्या दोघांकडे बघत असतात। आणि त्याच वेळी मल्हार दागिने घेऊन त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे हे दोघेजण खूपच घाबरतात। तर मल्हार सगळ्यांना ते दागिने दाखवत म्हणतो की हे दागिने उदय आणि देवकीच्या कपाटात सापडले। आणि ते ऐकून देवकी आणि उदय खूपच घाबरतात। तर शालिनी देवकीच्या कानाखाली मारते। त्यामुळे देवकी मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते। ती म्हणते की मी हे दागिने नाही चोरले। त्यावर शालिनी विचारते मग कोणी चोरले दागिने, मी चोरले आणि तुझ्या कपाटात ठेवले का। आणि त्यावर देवकी घाबरूनच हो म्हणते। त्यामुळे शालिनी पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे देवकी मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते। तर शालिनी जयदीप आणि गौरीला सांगते की हे आहेत तुमचे खरे गुन्हेगार। तर माई म्हणत असतात की मी मागच्या जन्मी कोणतं पाप केलंय माहीत नाही, ज्यामुळे हा असा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला आणि त्याची ही अशी बायको, मी खरंच खूप मोठं पाप केलं असणार, त्याच्याच कर्माची फळं मला आता भोगावी लागत आहेत। त्यावर गौरी माईला शांत करत म्हणते की माई तुम्ही नका त्रास करून घेऊ, उलट तुम्ही आम्हाला जन्म दिला आहे हे आमचं भाग्य आहे। आणि मग ती रागातच उदय देवकीकडे बघते। तर ते दोघेजण खाली मान घालूनच उभे असतात। तर जयदीप सुद्धा उदयला म्हणत असतो की दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, देवकी वहिनी जे काही करतात त्यामध्ये तू त्यांना साथ देतो, तुला काहीच कसं वाटत नाही। तुझ्या नावापुढचं शिर्के पाटील हे आडनाव जर काढून टाकलं तर तुला रस्त्यावर फिरून भीक मागण्याची वेळ येईल। शिर्के पाटील या नावाशिवाय तू काहीच नाहीये। आणि त्याचं हे बोलणं ऐकून उदय माफी मागण्याचं फक्त नाटक करतो। तो आणि देवकी गुडघ्यावर खाली बसतात आणि सगळ्यांसमोर हात जोडून त्यांची माफी मागतात। ते म्हणत असतात की आमच्याकडून ही पहिली चूक झाली आहे, त्यामुळे आम्हाला माफ करा, यापुढे अशी चूक होणार नाही। त्यावर जयदीप म्हणतो की ही तुमची पहिली चूक होती म्हणून मी तुम्हाला सोडून देतोय। तर गौरी त्या दोघांना सांगते की यापुढे चूक करण्याचा विचारही तुमच्या मनात येता कामा नये। आणि त्यावर ते दोघेजण हात जोडूनच हो म्हणतात। तर मल्हार म्हणत असतो की मी यांना सोडणार नाही। त्यामुळे जयदीप म्हणतो की मल्हार दादा तू माझा थोरला भाऊ आहे, त्यामुळे यांचं काय करायचं आहे ते तूच बघ। आणि मग तो तेथून निघून जातो।
तर माई वैतागून म्हणत असते की जर बाहेरच्या लोकांना समजलं की शिर्के पाटलांचा मुलगा आणि त्याची बायको घरातच चोरी करत आहेत तर ते लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तर गौरी माईला शांत करते आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तर शालिनी रागातच देवकीचं तोंड पकडते आणि तिला म्हणते की मी या आधीसुद्धा तुला सांगितलं होतं की हे असे उद्योग करू नको, मात्र तू माझं ऐकलं नाही. पुढे ती म्हणते की माझ्यातल्या जुन्या शालिनीला जागं करू नका, नाहीतर ते तुम्हाला झेपणार नाही. आणि त्यानंतर ती रागातच त्या दोघांना सांगते की यापुढे जयदीप आणि गौरीच्या वाटेला जायचं नाही. जे तुमचं काम नाही ते तुम्ही करायचं नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर हे दोघेजण मल्हारसमोर हात जोडून माफी मागत असतात. तर मल्हार त्यांना म्हणतो की शालिनी आत्ता सुधारली आहे म्हणून ती फक्त बोलून निघून गेली, मी मात्र तसाच आहे. आणि त्यानंतर तो उदयला खूप मारतो. त्यानंतर जयदीप त्याच्या रूममध्ये जातो. तर लक्ष्मी त्याला म्हणत असते की बाबा उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी इथे आतषबाजीचा कार्यक्रम असतो, मला सुद्धा ती आतषबाजी बघायला जायचं आहे. मात्र जयदीपचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे लक्ष्मी पुन्हा एकदा त्याला हीच गोष्ट सांगते. त्यामुळे जयदीप तिच्यावर ओरडतो आणि त्यामुळे लक्ष्मी खाली मान घालून बसते. त्याचवेळी गौरी तिथे येते आणि ती जयदीपला लक्ष्मीला काय झालं आहे ते विचारते. मात्र लक्ष्मी काही सांगत नाही, ती खूप चिडलेली असते. तर जयदीप तिला सांगतो की लक्ष्मीला आतषबाजी बघायची आहे. आणि त्यामुळे गौरी लक्ष्मीला सांगते की आतषबाजी तर मला सुद्धा बघायची आहे, माझा जन्म इथेच झाला पण तरीसुद्धा मी कधी बघितली नाही आणि तुझ्या बाबांनी सुद्धा नाही. त्यामुळे आपण सर्वजण मिळून आतषबाजी बघण्यासाठी जाऊ. आणि ते ऐकून लक्ष्मी खूपच खुश होते. तर जयदीपलाही आनंद होतो. तर दुसरीकडे मल्हारने उदयला खूप मारलेलं असतं. त्यामुळे देवकी गरम पिशवीने त्याचं अंग शेकवून देत असते. तर उदय मोठमोठ्याने ओरडत असतो. तर देवकी त्याला म्हणत असते की मल्हार भाऊजींनी तुम्हाला मारलं, पण तुम्ही मला किती मारलं. त्यावर उदय म्हणतो, अगं मग मी काय करू, मल्हार दादाने मला सांगितलं होतं की जेवढ्या जोरात मी तुला मारेल तेवढ्याच जोरात तू देवकीला मारायचं, तरीसुद्धा मी तुला फक्त मारायचं नाटक केलं म्हणून तू वाचली. आणि त्यावर देवकीसुद्धा रडतच हो म्हणते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे उदय खूप चिडलेला असतो आणि तो या गोष्टीसाठी जयदीपला धडा शिकवायचा ठरवतो. त्यानंतर जयदीप, गौरी, लक्ष्मी आणि शालिनी आतषबाजी बघण्यासाठी जातात. लक्ष्मीला खेळणी खरेदी करायची असतात, त्यामुळे शालिनी तिला दुकानामध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. मात्र जयदीप तिला थांबवतो आणि तो स्वतः लक्ष्मीसोबत जातो. तर इकडे गौरी शालिनीला विचारत असते की तुम्हीच तर देवकी वहिनींना दागिन्यांची चोरी करायला सांगितली नव्हती ना. आणि ते ऐकून शालिनी तिच्यासमोर हात जोडते आणि तिला सांगते की गौरी मी खरंच असं काही सांगितलं नव्हतं. तर दुसरीकडे लक्ष्मी खेळणी बघत असताना जयदीपला एक कॉल येतो. त्यामुळे त्याचं लक्ष्मीकडे लक्ष राहत नाही आणि त्याच वेळी त्या ठिकाणी एक जोकर येतो आणि त्या जोकरला बघून लक्ष्मी खूपच खुश होते. तर तो जोकर मुद्दाम तेथून पळून जातो आणि त्याच्या पाठोपाठ लक्ष्मीसुद्धा जाते. आणि इकडे लक्ष्मी कुठेही दिसत नाही म्हटल्यावर सर्वजण काळजीत पडतात. तर दुसरीकडे तो जोकर म्हणजेच उदय लक्ष्मीला दूरवर घेऊन जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जयदीप फटाक्यांच्या गाडीजवळ उभा असतो आणि त्यावेळी उदय त्याच्या एका माणसाला सांगून त्या गाडीवर एक जळलेला फटाका फेकायला सांगतो. मात्र नेमकं हे सगळं गौरी बघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.